नमस्कार, मी प्राची साळुंखे मुंबईतून लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून। राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यानंतर पक्षाचं संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला। पक्षाच्या साप्ताहिकातून त्यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटलंय। तर शशिकांत शिंदे यांनी काय दावा केलेला आहे आपण पाहूया। अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या, खोटे नाटे षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले। अजितदादांना वेगळा गट स्थापन करावा लागला, त्याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे। झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून कामाला लागले होते। दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण करायचं असा निर्धार करून ते जयंत पाटील, पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते। महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणली आणि स्वतः हिरिरीनं प्रचाराची आघाडी सांभाळत होते। तर 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करायचं असा निर्णय माननीय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला। विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीची धुरा अजितदादांकडे सोपवण्याचा निर्णयही साहेबांसह सर्व नेत्यांनी मान्य केला। कार्यकर्त्यांची तर तीच अपेक्षा होती, त्यासाठी ते आग्रही होते। पण काळानं घाला घातला, दादांचे दोन्ही पक्ष एकत्र आणण्याचं स्वप्न अपुरं राहिलं। आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची। दरम्यान शशिकांत शिंदे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। काय म्हणाले देशमुख आपण एकदा ऐकूया। शशिकांत शिंदे हे दावा करतायत ते योग्य आहे, परंतु दुसरीकडनं मात्र सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल हे सातत्यानं वारंवार भूमिका मांडतात की विलीनीकरणाच्या संदर्भात कोणतीच चर्चा ही झालेली नव्हती। ठीक आहे, शशिकांत शिंदे हे आमच्या पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। आपण पाहू शकतो शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील म्हटलेलं आहे। मात्र पक्षाचं नेतृत्व दादांकडे देणार होतो असं देखील शशिकांत शिंदे यांनी या लेखामध्ये म्हटलंय। त्यामुळे आता येत्या काळामध्ये विलीनीकरणासंदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो आणि पक्षाची धुरा कोणाकडे दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर यावर अतुल बेनके यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। आम्ही सगळे एकत्र राहिलं पाहिजे अशी सगळ्यांची भावना होती। पण आज आम्ही जेव्हा मीटिंगला आलो तेव्हा वहिनींना पण हे सांगितलं की आम्हाला एकत्र आम्ही राहणार आहे आणि एकत्रच पुढे वाटचाल करणार आहे। इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे पण तालुकाध्यक्ष होते, जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण तालुकाध्यक्ष होते आणि दोन्ही प्रमुख सगळे नेते होते। म्हणजे अर्थात ते सगळेच पवार साहेबांनी दादांचे आणि आम्ही असं लढलोय। आम्ही पुढं जुन्नर तालुक्यामध्ये एकच राहणार।